नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑफसेट, व्हॉट इज इन बाय ऑफसेट, त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ऑफसेट आपण बघितले होतं. आता ऑफसेट म्हणजे काय? इट इज अ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम दी सर्वे लाईन टुवर्ड दी ऑब्जेक्ट राईट ऑर लेफ्ट. दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ ऑफसेट. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. त्यानंतर आपण टाइप्स ऑफ ऑफसेट बघितले होते. आता परपेंडिक्युलर ऑफसेट, ऑब्लिक ऑफसेट, नंतर तुमचा आहे लॉंग ऑफसेट, शॉर्ट ऑफसेट आणि स्विंग ऑफसेट. तर आपण पहिला जो काही टाइप होता तो बघितला परपेंडिक्युलर ऑफसेट. तर परपेंडिक्युलर ऑफसेट म्हणजे काय असणार आहे? व्हेन द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द सर्वे लाईन ॲट 90 degree, then this offset is called as a perpendicular offset. नंतर oblique offset, when the distance measured from the survey line other than 90 degree, then this offset is called as a oblique offset. नंतर त्यानंतर तिसरा टाइप बघितला होता आपण शॉर्ट ऑफसेट. when the distance of offset is less than 15 meter, then this offset is called as a short offset. त्यानंतर आपण बघितलं होतं लॉंग ऑफसेट. when the distance of offset is greater than 15 meter, then this offset is called as a short offset. त्यानंतर आपण शेवटचा पाचवा टाइप बघितला होता स्विंग ऑफसेट. त्यामध्ये आपण बघितलं होतं when the offset can be set out by swinging the chain or swinging the tape, then this offset is called as a swing offset. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. आज आपण जे काही ऑफसेट सेट आउट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात त्याचा आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे आजचा जो काही टॉपिक आहे आपला तो आहे तुमचा इन्स्ट्रुमेंट यूज फॉर सेटिंग आउट ऑफसेट. आता जर आपल्याला एखादा चेन अँड क्रॉस टॉप सर्वेने जर मॅप किंवा एरियाचा फील्डचा जर मॅप तयार करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टचा आपल्या चेन सर्वे लाईन पासून म्हणजे बेस लाईन पासून जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आणि तो ऑब्जेक्ट लोकेट करण्यासाठी आपल्याला ह्या ऑफसेट सेट आउट जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा यूज होतो. त्यामध्ये आपल्याला जे काही इन्स्ट्रुमेंट लागणार आहे ऑफसेट सेट आउट करण्यासाठी त्यामध्ये एकूण तुमचे 5 इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आपण जे काही ऑफसेट आहे ते ऑफसेट आपण ग्राउंडवरती सेट करू शकतो. त्यामध्ये पहिला आहे तुमचा ऑप्टिकल स्क्वेअर. ऑप्टिकल स्क्वेअर. सेकंड आहे तुमचा इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर. थर्ड वन आहे तुमचा ऑप्टिकल ओपन क्रॉस स्टाफ. ओपन क्रॉस स्टाफ. नंतर फोर्थ वन आहे फ्रेंच क्रॉस स्टाफ और ऑक्टागोनल क्रॉस स्टाफ. फिफ्थ वन आहे तुमचा ॲडजस्टेबल क्रॉस स्टाफ. तर आपण वन बाय वन आपलं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंटचा आपण स्टडी करणार आहोत. तर आपण पहिल्या इन्स्ट्रुमेंट बाबत विचार करू तर ते आहे तुमचं ऑप्टिकल स्क्वेअर. आता ऑप्टिकल स्क्वेअर. ऑप्टिकल स्क्वेअर म्हणजे काय? हे जे काही प्रिन्सिपल आहे ऑप्टिकल स्क्वेअरचं इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे काय? तुमचे जे काही लेन्स असणारे किंवा ग्लास असणारे त्या ग्लासचं जे काही प्रिन्सिपल आहे त्या ग्लासच्या प्रिन्सिपल आपलं जे काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे त्या ऑप्टिकल स्क्वेअरचं प्रिन्सिपल त्या ठिकाणी काय केलं असतं? यूज केलं असतं. आता ऑप्टिकल स्क्वेअर नक्की काय आहे बघा. तुमचं ऑप्टिकल स्क्वेअर एक स्मॉल सर्क्युलर बॉक्स टाईप इन्स्ट्रुमेंट आहे. स्मॉल हँडी म्हणजे आपण इन हँड पकडून आपण जो काही क्रॉस परपेंडिक्युलर ऑफसेट आहे तो परपेंडिक्युलर ऑफसेट आपण काय करू शकतो? सेट आउट करू शकतो. तर याच्यामध्ये तुमचा स्मॉल सर्क्युलर बॉक्स टाईप आहे. त्याचा जो काही बॉक्स आहे हा जो काही सर्क्युलर बॉक्स आहे या सर्क्युलर बॉक्सचा डायमीटर आहे तुमचा 15 mm डायमीटर आहे आणि त्याची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ आहे तुमची 12.5 mm. म्हणजे हा जो काही बॉक्स आहे त्या बॉक्सचा डायमीटर किती? सर्क्युलर एक बॉक्स आहे आणि त्याला जो काही खाली हँडल आहे तो हँडल खाली काय केला असतो? प्रोव्हाइड केला असतो इन्स्ट्रुमेंट पकडण्यासाठी. तर मग याच्यामध्ये तुमचा त्याचा जो काही बॉक्सचा डायमीटर आहे तो आहे तुमचा 50 mm म्हणजे 50 mm त्याचा डायमीटर आहे आणि त्याची जी काही डेप्थ आहे ती डेप्थ किती आहे तुमची? 12.5 mm. आता हे जे काही प्रिन्सिपल आहे ऑप्टिकल स्क्वेअरचं. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर? द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर इज अ प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिक्स. म्हणजे जे काही ऑप्टिक्स आहे तेच ऑप्टिक्सचं प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर आहे. आता प्रिन्सिपल काय ऑप्टिक्सचं? द प्रिन्सिपल ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर इज द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज द ट्वाइस द अँगल बिटवीन द ऑब्जेक्ट.
म्हणजे जो काही तुमचा ह्या ऑप्टिकल स्क्वेअर मध्ये दोन मिरर प्रोव्हाइड केलेले आहे त्यामध्ये तुमचा इंडेक्स मिरर आहे, नंतर तुमचा आहे हॉरिझॉन मिरर. मग याच्यामध्ये दोन रेज असतात, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेज. मग आता इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे प्रिन्सिपल काय सांगतात आपल्याला, द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज इज ट्वाइस द अँगल बिटवीन द ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचा जो काही इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला जो काही अँगल आहे, ऑब्जेक्टचा जो काही अँगल आहे इज ट्वाइस बिटवीन द इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रेज. म्हणजे अँगल बिटवीन द ऑब्जेक्ट इज द ट्वाइस द अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रेज. आता याच्यामध्ये बघा, आपण जर कन्स्ट्रक्शन बघितलं ऑप्टिकल स्क्वेअरचं, तर याच्यामध्ये दोन मिरर जे आहे, म्हणजे पहिल्यांदा जो काही एक सर्क्युलर बॉक्स आहे छोटासा, त्याचा डायमीटर आहे 50 mm आणि त्याची डेप्थ आहे 12.5 mm. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं असेंब्ली बघायला भेटेल तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला जे काही दोन मिरर आहे ते दोन मिरर प्रोव्हाइड केलेले आहे. एक आहे तुमचा इंडेक्स मिरर आणि दुसरा आहे तुमचा हॉरिझॉन मिरर. आता हा जो काही इंडेक्स मिरर आहे आणि हॉरिझॉन मिरर आहे, टू मिरर आर प्लेस्ड ॲट 45 डिग्री अँगल. म्हणजे हे दोन मिरर मधला जो काही अँगल आहे तो अँगल आहे तुमचा 45 डिग्री. म्हणजे तुमचा इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला जो काही अँगल असणार तो किती असणार आहे, 45 डिग्री. आणि याच्या ट्वाइस याच्यामधला जो काही अँगल असणार आहे ऑब्जेक्ट आणि सर्वे लाईन मधला तो किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. म्हणजे अँगल बिटवीन द ऑब्जेक्ट इज द ट्वाइस अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रेज. मग आता हा जो काही तुमचा ऑप्टिकल स्क्वेअर आहे, त्या ऑप्टिकल स्क्वेअरला तीन स्लिट जे आहे त्या तीन स्लिट प्रोव्हाइड केल्या असतात. त्यामध्ये पहिली स्लिट सी पॉइंटला आहे, नंतर सेकंड स्लिट जी पॉइंट आणि थर्ड जी काही स्लिट आहे ती आहे तुमच्या ई पॉइंटला आहे. तर तर आपण ऑप्टिकल स्क्वेअर मध्ये दोन जे काही मिरर आहे, इंडेक्स मिरर आणि हॉरिझॉन मिरर काय केले असतात, प्लेस केले असतात. आणि त्यांच्यामधला जो काही अँगल आहे दोन मिरर मधला तो किती असतो, 45 डिग्री. म्हणजे एक इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल किती असतो, या दोन रेज मधला 45 डिग्री असतो. मग ह्या प्रिन्सिपलचा यूज करून किंवा ह्या रेजचा यूज करून आपण काय करतो, जे काही ऑब्जेक्ट आहे आपल्याला परपेंडिक्युलर सेट करायचे आहे, हे परपेंडिक्युलर ऑब्जेक्ट सेट करण्यासाठी या ऑप्टिकल स्क्वेअरचा यूज केला असतो. हे ऑप्टिकल स्क्वेअर फक्त जे काही परपेंडिक्युलर ऑफसेट आहे हे परपेंडिक्युलर ऑफसेट सेट आउट करण्यासाठी त्याचा काय करतात, यूज केला जातो. आता याच्यामध्ये दोन मिरर प्रोव्हाइड केलेले बघा. पहिला जो आहे तुमचा जो काही सिल्वर मिरर ई जो आहे तो आहे तुमचा हॉरिझॉन मिरर आणि तुमचा सेकंड जो काय आहे तो आहे तुमचा इंडेक्स मिरर. मग हा सिल्वर मिरर जो आहे तो सिल्वर मिरर इज अ कोटेड टॉप कोटेड विथ सिल्वर कलर अँड बॉटम इज अ प्लेन. म्हणजे जो काही तुमचा सिल्वर जो काही हॉरिझॉन मिरर आहे तो हॉरिझॉन मिरर काय असतो, टॉप जो काही पार्ट आहे तो टॉप पार्ट काय सिल्वर कलरने काय असतो, पेंट केलेला असतो. आणि त्याचा बॉटम जो पार्ट आहे तो काय असतो, प्लेन असतो. म्हणजे हाफ पार्ट ऑफ हॉरिझॉन मिरर इज अ सिल्वर कोटेड अँड हाफ पार्ट इज अ प्लेन. नेक्स्ट पण तुमचा डी जो मिरर आहे दॅट डी मिरर इज अ फुल्ली सिल्वर कोटेड. म्हणजे तुमचा जो काही डी मिरर आहे तो डी मिरर काय तुमचा इंडेक्स मिरर फुल्ली सिल्वर कोटेड आहे. आणि हा जो काही डी मिरर आहे तो इंडेक्स मिरर काय असतो, मुवेबल टाईपचा मिरर असतो. आता याच्यामध्ये बघा तुमचा हा जो काही दोन रेज आहे इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रेज, त्याच्यामधला जो काही अँगल आहे तो अँगल किती असतो तुमचा, एक्झॅक्टली 45 डिग्री असतो. तर आता याच्यामध्ये आपण हे जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे ह्या ऑप्टिकल स्क्वेअरने आपण एक तर परपेंडिक्युलर ऑब्जेक्ट आहे म्हणजे ऑफसेट आहे तो ऑफसेट सेट आउट करू शकतो. नंतर फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे तो फुट ऑफ परपेंडिक्युलर आपण काय करू शकतो, ग्राउंड वरती सेट आउट करू शकतो. फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय असणार तुमचा, जो काही सर्वे लाईन असणार आहे त्या सर्वे लाईन वरती, सपोज ही तुमची सर्वे लाईन आहे आणि हा जो पॉईंट आहे त्या आर पॉईंटला एक्झॅक्टली आपल्याला टी जो काही पॉईंट आहे तो टी पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, सेट आउट करायचं आहे. तर ही जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण काय म्हणतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर. आणि ऑफसेट फिक्स आउट करणं म्हणजे काय, ही जी काही तुमची सर्वे लाईन आहे त्या तुमचा जो काही टी ऑब्जेक्ट आहे तो टी ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्वे लाईन वरती
त्या स्ट्रेट परपेंडिक्युलर मध्ये आपल्याला आर जो पॉईंट आहे तो आर पॉईंट काय करायचा आहे, फिक्स करायचा आहे. याला काय म्हणतो आपण, ऑफसेट सेटिंग आउट. मग आता हे जे काही तुमचं पूर्ण इन्स्ट्रुमेंट असणार आहे ते असणार तुमचं ऑप्टिकल स्क्वेअर. मग आता आपण बघू याच्याने आपण जो काही ऑफसेट आहे तो ऑफसेट कसा सेट आउट करू शकतो. तर याच्यामध्ये बघा तुमचा जे 3 स्लिट आहे त्या 3 स्लिट प्रोव्हाइड केल्या असतात. सी जी स्लिट आहे ती सी स्लिट कशासाठी प्रोव्हाइड केली असते, आपला जो काही सर्वेअर आहे त्या सर्वेअर मधून जो काही रेंजिंग रॉड आहे किंवा ते रेंजिंग रॉड ऑब्झर्व करण्यासाठी ती स्लिट प्रोव्हाइड केली असते. नंतर जी जे काही स्लिट आहे ती जी स्लिट आपण कोणाला प्रोव्हाइड करतो, जो काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या साईडला प्रोव्हाइड करतो. आणि बी जी स्लिट आहे ही स्लिट जी आहे थर्ड वन ती आपली जी काही सर्वे लाईन असणार आहे त्या सर्वे लाईनचा जो काही एंड पॉईंट असणार आहे त्या एंड पॉईंट वरती जो काही रेंजिंग रॉड फिक्स केलेला आहे तो रेंजिंग रॉड फिक्स करण्यासाठी आपण काय केलं असतं, ती स्लिट प्रोव्हाइड केली असती म्हणजे बायसेट करण्यासाठी. मग आता आपला जो काही ए आणि बी, आता आपण हा ऑप्टिकल स्क्वेअरनी ऑफसेट कसा सेट आउट करायचा आपण बघू. मग आता ही जी काही ए बी सर्वे लाईन आहे ती ए बी सर्वे लाईन वरती आपण काय केलेलं आहे, तुमचा जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे ते ऑप्टिकल स्क्वेअर तुम्ही काय केलेलं आहे, मिड वेला काय केलेलं आहे, मिड पॉइंटला नियर अबाउट होल्ड केलेला आहे तुमचं इन्स्ट्रुमेंट असं इन हँड मध्ये. जर तुमचा जो काही ऑप्टिकल स्क्वेअर म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे तो जर लेफ्ट साईडला असेल तर तुम्ही जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे तो राईट हँड मध्ये पकडायचा असतो. आणि जर तुमचा जो काही ऑब्जेक्ट जर राईट साईडला असेल तर तुमचा जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे तो काय करायचा असतो, तुमच्या लेफ्ट हँड मध्ये पकडायचा असतो. हे एक महत्त्वाचं ठेवायचे लक्षात आपल्याला. तर आपल्याला ही जी काही ए बी सर्वे लाईन आहे ही ए बी सर्वे लाईन मध्ये आपल्याला जो काही हा जो काही पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे, ऑफसेट म्हणून सेट आउट करायचा आहे. तर आता आपण काय करणार, हे जे काही सी सीट आहे त्या सी सीट म्हणून काय करणार आपण बघणार. म्हणजे इथं तुमचा काय असणार आहे, जो काही सर्वेअर असणार आहे तो सर्वेअर ह्या ठिकाणी उभा असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा हा जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे तो ऑप्टिकल स्क्वेअर तुमच्या हातामध्ये असणार आहे. आता सी सीट म्हणून बघितल्यानंतर आपला बी जो काही पॉईंट आहे, बी पॉईंटला आपण जो काही रेंजिंग रॉड फिक्स केलेला आहे तो रेंजिंग रॉड फिक्स केला. आपलं काय होणार, तुमचं जे काही रेज आहे तो रेज रिफ्लेक्ट होऊन पुढे आपल्याला आपल्या आईकडे येणार आहे. म्हणजे आपल्याला तो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट दिसणार आहे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचा हा जो काही ही जी काही जी स्लिट आहे म्हणजे जी स्लिटला आपण जो काही ऑब्जेक्ट आपल्याला बायसेट करायचा आहे तो जी स्लिट म्हणून जो काही आपण रेंजिंग रॉड आपण बायसेट करणार आहे त्याचा रेज रिफ्लेक्ट होऊन डी मिररला रिफ्लेक्ट होऊन परत ई मिररला इन्सिडेंट होऊन पुढे होणार रिफ्लेक्ट तुमचा आईकडे रिफ्लेक्ट होणार आहे. मग त्यावेळेस तुमची जी काही इमेज असणार आहे ती इमेज तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे. म्हणजे डी मिरर आणि ए मिरर याच्यावरती आपल्याला त्या रेंजिंग रॉडचा जे काही इमेज आहे त्या इमेज आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आपला हा जो ई मिरर आहे त्या ई मिररला आपल्याला सिल्वर टॉप मध्ये एक इमेज दिसणार आहे, प्लेन जो काही बॉटम जो काही मिरर असणार आहे तो प्लेन असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक इमेज दिसणार आहे. तर आता आपण काय करणार आहे, या आर पॉइंटला आपल्याला परपेंडिक्युलर ऑफसेट काय करायचं आहे, सेट आउट करायचा आहे. तर आपण काय करणार आहे, तुमचं जे काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे ती ऑप्टिकल स्क्वेअर आपण इन हँड पकडणार आणि सी पॉइंट मधून बघणार. आपल्याला बी जो काही रेंजिंग रॉड आहे तो बी रेंजिंग रॉड आपल्याला दिसणार आहे. आता म्हणजे पहिल्यांदा आपला जो काही मिरर आहे तुमचा हॉरिझॉन मिरर, या ठिकाणी ई इमेज दाखवली आहे बघा. हे जो काही हॉरिझॉन मिरर असणार आहे त्या हॉरिझॉन मिरर वरती तुम्हाला पहिल्यांदा जो काही बी रेंजिंग रॉड आहे त्या बी रेंजिंग रॉडची इमेज अशी दिसणार आहे. आणि जो काही इंडेक्स मिरर आहे त्या इंडेक्स मिरर तुम्हाला जो काही ऑब्जेक्ट आहे म्हणजे जो काही आपला आर पॉइंट असणार आहे तो आर पॉइंट म्हणजे टी पॉइंट ठिकाणी जो काही रेंजिंग रॉड फिक्स केलेला आपण त्याची इमेज आपल्याला अशी दिसणार आहे. म्हणजे हा तुमचा इंडेक्स मिरर आहे, हा तुमचा हॉरिझॉन मिरर आहे. दोन्ही मिरर वर तुम्हाला जी काही इमेज आहे ती काय दिसणार, तुम्हाला वेगवेगळी दिसणार आहे. मग आता आपल्याला परपेंडिक्युलर ऑफसेट सेट करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आपला जो काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे तो ऑप्टिकल स्क्वेअर घेऊन आपल्याला काय करायचंय, आपली जी काही सर्वे लाईन आहे त्या सर्वे लाईनच्या पॅरलल आपल्याला फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड काय करायचंय, मूव्ह करायचंय. फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड जोपर्यंत मूव्ह करायचंय तोपर्यंत आपले हे जे काही दोन्ही इमेज असणार आहे रेंजिंग रॉड ऍट पॉइंट आर आणि रेंजिंग रॉड ऍट पॉइंट बी ह्या दोन्हीची इमेज काय झाली पाहिजे, कोइन्साइड झाली पाहिजे. म्हणजे दोन्ही मिरर जे आहे ती दोन्ही मिररची इमेज काय झाली पाहिजे, कोइन्साइड झाली पाहिजे. ज्या ठिकाणी तुमची जी काही इमेज कोइन्साइड होईल त्या ठिकाणी तो जो काही सर्वे लाईनवाला जो काही पॉइंट असणार आहे त्या ठिकाणी तो काय असणार, तुमचा ऑफसेटचा परपेंडिक्युलर पॉइंट असणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही काय करणार आहे, एक स्टोन जो आहे तो स्टोन काय करायचा आहे, ड्रॉप करायचा आहे. मग स्टोनची जी काही पोझिशन असणार आहे ती तुमच्या ऑफसेटची काय असणार आहे,
पोझिशन असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं जर काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे त्या ऑप्टिकल स्क्वेअरचा यूज करून आपण परपेंडिक्युलर ऑफसेट आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर आपण काय करू शकतो, ग्राउंड वरती सेट करू शकतो. तर महत्वाचं म्हणजे तुमचं काय प्रिन्सिपल जे आहे इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरचं, ते जे काही ऑप्टिक्सचं जे काही प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल यूज केलेलं आहे. ऑप्टिक्सचं प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल किती आहे, आपण हे दोन्ही मिरर 45 डिग्रीला सेट केलेले. तेच अँगल त्याचा ट्वाइस काय असतो, तुमच्या ग्राउंडवरला जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यामधला आणि सर्व लाईन मधला अँगल असतो. म्हणजे इथं 45 डिग्री आहे, ते ग्राउंडवरती किती असणार तुमचा 90 डिग्री असणार आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल का आपण आपले जे काही ऑप्टिकल स्क्वेअर आहे त्या ऑप्टिकल स्क्वेअरनी फक्त तुम्ही परपेंडिक्युलर जो काही ऑफसेट आहे तो परपेंडिक्युलर ऑफसेट तुम्ही काय करू शकता, सेट करू शकता. म्हणजे परपेंडिक्युलर ऑफसेट आपण त्या ठिकाणी सेट करू शकतो. तर आता हे झालं तुमचं परपेंडिक्युलर ऑफसेट सेट करण्यासाठी पहिले इन्स्ट्रुमेंट, दॅट इज अ ऑप्टिकल स्क्वेअर. आता सेकंड वन आहे तुमचं इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर. सेकंड इन्स्ट्रुमेंट तुमचं काय आहे, इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर. आता इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर हे जे काय आहे तुमचं एक हॉलो सर्क्युलर ब्रास शेपचं, हॉलो तुमचं रेक्टँग्युलर ब्रास शेपचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचा जो काही डायमेन्शन आहे ते नाही तुमची असणार आहे, त्याची जी काही 5 सेंटीमीटर त्याची काय असणार आहे लेंथ असणार आहे त्या सर्क्युलर रेक्टँग्युलर ब्रासची, आणि जी काही डेप्थ असणार आहे ती डेप्थ असणार तुमची 12.5 mm. तर याच्यामध्ये काय केलं असणार, तुमचा जो काही हँडल आहे तो हँडल तुमच्या ह्या ब्रास हॉलो शेपला काय केलं आहे, प्रोव्हाइड केला असणार आहे बॉटमला. कशासाठी, तुमचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट पकडण्यासाठी. आता हे तुमची डायग्राम आहे इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरची. तर एक रेक्टँग्युलर तुमचा काय ब्रास हॉलो शेप, काय तुमचा हॉलो शेपचा म्हणजे एक रेक्टँग्युलर आहे PQRS. त्याला काय केलेलं आहे, बॉटमला तुमचा जो काही हँडल आहे 7.5 सेंटीमीटर लेंथचा तो हँडल काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. आणि दोन जे मिरर आहे MM आणि OPU ऍट 45 डिग्री अँगलला काय केलेले, दोन मिरर जे आहे ते दोन मिरर काय केलेले, फिक्स केलेले आहे. तेच प्रिन्सिपल ऑप्टिक्सचं प्रिन्सिपल इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर मध्ये काय केलेले, यूज केलेला आहे. आता याच्यामध्ये तुमचा जो काही हा हॉलो शेप जो आहे तो हॉलो शेप काय केला, तुमचा ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्या साईडला तो हॉलो शेप काय केला असतो, इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरचा केलेला असतो, फेस केलेला असतो. मग आता सपोज तुमची ही जी काही AB लाईन आहे, त्या AB लाईन वरती आपल्याला C जो पॉइंट आहे, हा सपोज हा D पॉइंटला आपल्याला काय करायचंय, परपेंडिक्युलर ऑफसेट C आपल्याला काय करायचं आहे, सेट आउट करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, तुमचा जो काही इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर जो आहे तो आपल्या ह्या सर्वे लाईन वरती, चेन लाईन वरती आपण पकडणार आहे. आणि हा जो काही ओपन फेस असणार तुमच्या इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरचा तो काय करणार आहे, C पॉइंट कडे काढणार आहे. आणि त्यानंतर आपले हे जे काही दोन्ही मिरर आहे या दोन्ही मिरर म्हणून आपण M1 पॉइंट पण काय, हा जो काही B पॉइंट असणार आहे ती B पॉइंटची इमेज दिसणार आहे. आणि आपल्याला जो काही इन्सिडेंट रे आहे, रिफ्लेक्टेड रे आहे, यांच्यामधला अँगल किती असणार आहे, 45 डिग्री असणार. दोन मिरर किती अँगलला प्लेस केलेले, 45 डिग्री अँगलला प्लेस केलेले आहे. तर ह्या दोन्ही अँगलचा यूज करून आपण आपलं जे काही इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर आहे, ह्या इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरने आपलं जे काही परपेंडिक्युलर ऑफसेट आहे तो परपेंडिक्युलर ऑफसेट ग्राउंड वरती काय करतो, सेट करतो. तर तुमचा हा इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर काय आहे, ब्रास वेज शेप हॉलो रेक्टँग्युलर बॉक्स आहे. त्याच्यामध्ये दोन मिरर प्रोव्हाइड केले असतात. त्यांचा जो काही अँगल आहे ते दोन अँगल तुमचे काय असणार आहे, 45 डिग्रीला काय केले असतात, सेट केले असतात. तर इंडियन ऑप्टिकल स्क्वेअरचा काय यूज आहे तुमचा, पहिला यूज आहे तुमचा परपेंडिक्युलर ऑफसेट सेट आउट करणं, आणि दुसरा यूज आहे तुमचा फुट ऑफ परपेंडिक्युलर सेट करणं. आता परपेंडिक्युलर ऑफसेट आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. परपेंडिक्युलर ऑफसेट म्हणजे काय असणार तुमचा, आपला जो काही ऑब्जेक्ट असणार आहे हा ऑब्जेक्ट आपला फिक्स असणार आहे. हा ऑब्जेक्ट काय असणार तुमचा, फिक्स. तुमची बिल्डिंग आहे किंवा टेम्पल आहे, तर ह्या सर्व लाईन वरती तो एक्झॅक्टली 90 डिग्रीला कुठे येणार आहे, तो जो काही 90 डिग्रीचा पॉइंट आहे तो 90 डिग्रीचा पॉइंट आपण चेन लाईन वरती काय करतो, म्हणजे सर्व लाईन वरती फिक्स करतो, फाइंड आउट करतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑफसेट. आणि परपेंडिक्युलर, फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे काय, आता हा जो काही R पॉइंट आहे, ह्या R पॉइंटला आपल्याला परपेंडिक्युलर ऑफसेट काय करायचं आहे, फुट ऑफ परपेंडिक्युलर सेट करायचा आहे. म्हणजे हा जो काही पॉइंट आहे ह्या पॉइंटला आपल्याला 90 डिग्रीला आपल्याला एक्झॅक्ट हा जो काही T पॉइंट आहे हे T पॉइंट काय करायचं आहे, सेट करायचं आहे. त्याला आपण काय म्हणतो, फुट ऑफ परपेंडिक्युलर. समजते.
तर नेक्स्ट वन आहे तुमचा थर्ड वन आहे ओपन क्रॉस स्टाफ. थर्ड वन इन्स्ट्रुमेंट आहे तुमचं ऑफसेट सेट आउट करण्यासाठी ओपन क्रॉस स्टाफ. आता ओपन क्रॉस स्टाफ काय आहे, एक तुमचं सर्क्युलर इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या सर्क्युलर इन्स्ट्रुमेंटला जे काही चार स्लिट आहे त्या चार स्लिट काय केल्या असतात एक्झॅक्टली ऍट 90 डिग्री अँगलला काय केल्या असतात सेट केल्या असतात. आता हे जे काही ओपन क्रॉस स्टाफ आहे इट कन्सिस्ट हेड अँड लेग ऍडजस्टमेंट. म्हणजे हे जे काही ऍडजस्टमेंट आहे किंवा हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो हेड ऑफ ओपन क्रॉस स्टाफ. आणि एक रेंजिंग रॉड सारखा एक रॉड असतो त्याच्यावरती आपण हा जो काही ओपन क्रॉस स्टाफ आहे हा ओपन क्रॉस स्टाफ आपण काय करतो त्याच्यावरती फिक्स करतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण लेग ऑफ ओपन क्रॉस स्टाफ. त्याला चार स्लिट जे आहे त्या चार स्लिट काय केल्या असतात प्रोव्हाइड केल्या असतात. किती अँगलला 90 डिग्री अँगलला. त्याच्यामध्ये तुमचं ऑप्टिक्स वगैरे प्रिन्सिपल यूज केलं जात नाही. डायरेक्ट काय केलं असतं तुमचं जे काही चार स्लिट आहे त्या चार स्लिट 90 डिग्री अँगलला काय केल्या असतात प्रोव्हाइड केलेल्या असतात. तर याच्यामध्ये तुमचं ही जे काही वरून जर बघितलं आपण ओपन क्रॉस स्टाफ असा सर्क्युलर बॉक्स दिसतो आपल्याला आणि त्याच्या काही चार स्लिट आहे. सपोज ही तुमची स्लिट आहे ट्यूब स्लिट, नंतर ही तुमची काय असणार आहे बी स्लिट, नंतर आर स्लिट आणि एस स्लिट. तर दोन स्लिटला काय केलं असतं त्यांनी जे काही होल आहे ते होल मार्क केलं असतं आणि दुसऱ्या जे काही स्लिट आहे दोन स्लिट त्याला काय केलं असतं जो काही क्रॉस हेअर आहे किंवा हॉर्स हेअर आहे तो हॉर्स हेअर काय केला असतो प्रोव्हाइड केला असतो ऑब्जेक्ट बायसेट करण्यासाठी. मग आता सपोज याने आपण जे काही ओपन क्रॉस स्टाफ आहे त्या ओपन क्रॉस स्टाफने आपण कशा पद्धतीने परपेंडिक्युलर ऑफसेट सेटआउट करू शकतो ते आपण बघू. तर हे जे काही ओपन क्रॉस स्टाफ आहे हे ओपन क्रॉस स्टाफ ऑपरेट करण्यासाठी आपल्याला 2 पर्सन लागतात. म्हणजे 2 पर्सन जे आहे त्या 2 पर्सनच्या सहाय्याने आपण काय करू शकतो ओपन क्रॉसने परपेंडिक्युलर ऑफसेट सेटआउट करू शकतो. पहिले जे काय आहे ऑप्टिकल स्क्वेअर आणि इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर. तर याने आपण एक विथ द हेल्प ऑफ वन सर्वेअर आपण परपेंडिक्युलर ऑफसेट जो आहे तो परपेंडिक्युलर ऑफसेट सेटआउट करू शकतो. बट इन केस ऑफ ओपन क्रॉस स्टाफ तुम्हाला जर ऑफसेट सेटआउट करायचा असेल तर तुम्हाला किती पर्सन लागणार आहे 2 पर्सन लागणार आहे ओपन क्रॉस स्टाफने ऑफसेट सेट आउट करण्यासाठी. तर आता याच्यामध्ये बघा तुमच्या ओपन क्रॉस स्टाफ मध्ये आपल्याला सपोज ही एबी सर्वे लाईन आहे त्या एबी सर्वे लाईन वरती आपल्याला काय करायचं तुम्हाला हा जो काही पी पॉइंट आहे ह्या पी पॉइंटला आपल्याला परपेंडिक्युलर ऑफसेट काय करायचं आहे सेट करायचं आहे. तर आपली हा जो स्लिट आहे ह्या स्लिट मधून आपण बघणार आहे आणि या दुसऱ्या जी स्लिटला आहे त्याने काय केलं असणार आहे हॉर्स हेअर काय केलं असणार आहे फिक्स केला असणार आहे. सेम दुसऱ्या स्लिटला काय केलं असणार आहे होल मार्क केला असणार आहे आणि ह्या होल मधून आपण बघणार आहे आणि दुसऱ्या याच्या ऑपोजिट एंडला काय केलं असणार आहे हॉर्स हेअर जो आहे तो हॉर्स हेअर काय केला असणार आहे प्रोव्हाइड केला असणार आहे ऑब्जेक्ट मॅच करण्यासाठी. मग हे चारही ज्या काही स्लिट आहे या चारही स्लिट ज्या आहे त्या चारही स्लिट मधला प्रत्येक स्लिटचा जो काही अँगल आहे तो एक्झॅक्टली किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. एक्झॅक्ट 90 डिग्री असणार आहे. मग आता आपण बघू सपोज ही तुमची एबी ही जी काही तुमची सर्वे लाईन आहे. नंतर ह्या एबी सर्वे लाईन पी पॉइंटला तुम्हाला हा जो काही ऑफसेट आहे यस ऑफसेट परपेंडिक्युलर ऑफसेट काय करायचं तुम्हाला सेट करायचा आहे. मग तुम्ही काय करणार एक जो काही सर्वेअर आहे एक सर्वेअरवरून बी ठिकाणी जो काही रेंजिंग रॉड तुम्ही फिक्स केलेला आहे हे एबी लाईन वरती आपण मिड पॉइंटला काय करणार तुमचं हे जे काही ओपन क्रॉस स्टाफ आहे हे ओपन क्रॉस स्टाफ इन्स्ट्रुमेंट तुम्ही काय करणार फिक्स करणार किंवा सेट करणार. नंतर काय करणार तुम्ही हा जो काही एक सर्वेअर आहे ह्या सर्वेअर इथून एक सर्वेअर काय करणार तुमच्या ह्या स्लिप मधून रेंजिंग रॉड बी जो आहे ते रेंजिंग रॉड बी काय करणार आहे बायसेट करणार आहे. त्यानंतर ही जी काही सेकंड स्लिट आहे आर स्लिट ह्या स्लिट वरून तुमचा सेकंड पर्सन जो आहे तो सेकंड पर्सन काय करणार या ठिकाणी यस जो काही ठिकाणी जो काही रेंजिंग रॉड तुम्ही फिक्स केलेला आहे तो यस या ठिकाणी रेंजिंग रॉड काय करणार आहे बायसेट करणार आहे. सायमल्टेनियसली तुमचा बी रेंजिंग रॉड आणि आर रेंजिंग रॉड यस रेंजिंग रॉड जर बायसेट झाला असेल तुमचा पी जो काही पॉइंट आहे तो काय असणार तुमचा त्या ठिकाणी ऑफसेट पॉइंट असणार आहे. तर आता जर ऑफसेट पॉइंट नसेल तर आपण काय करतो आपला जो काही इंडियन हे ओपन क्रॉस स्टाफ आहे ते ओपन क्रॉस स्टाफ आपण आपल्या सर्वे लाईनला काय करतो पॅरलल मूव फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड काय करतो मूव करतो. जेव्हा आपले दोन्ही पॉइंट काय होईल बी पॉइंट आणि एस पॉइंट दोन्ही स्लिट मध्ये कोइन्साइड एक्झॅक्टली काय होईल बायसेक्ट होईल त्यावेळी त्यांचा मध्ये जो काही अँगल आहे तो अँगल काय असणार एक्झॅक्टली 90 डिग्री असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तुमचा जो काही इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर जो आहे
सॉरी ओपन क्रॉस टाप आहे त्या ओपन क्रॉस टापने आपण परपेंडिकुलर ऑफसेट जो आहे तो परपेंडिकुलर ऑफसेट आणि फुट ऑफ परपेंडिकुलर तो फुट ऑफ परपेंडिकुलर आपण बायसेट किंवा सेट करू शकतो. फुट ऑफ परपेंडिकुलर सेट करायचं असेल तर आपण काय करणार, सपोज हा पी पॉईंट आहे, ह्या पी पॉईंट वरती आपण ओपन क्रॉस टाप काय केलाय ग्राउंड वरती फिक्स केलेला आहे. नंतर हा जो काही सर्वेअर आहे या स्लिट मधून काय करणार, तुमचा बी रेंजिंग आउट बायसेट करणार. नंतर काय करणार, हा जो काही आर पॉईंट आर स्लिट जे आहे त्या आर मधून हा जो काही सर्वेअर आहे सेकंड सर्वेअर तो काय करणार, आता ही जो काही एस इमेज आहे रेंजिंग आउटची ती हे क्रॉस हेअरला मॅच होती का नाही हे बघणार. जर मॅच होत नसेल तर काय करणार आपण, हा एस जो काही रेंजिंग आउट आहे तो एस रेंजिंग आउट फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड काय करणार आपण मूव्ह करणार, जोपर्यंत तुमची इमेज काय होत नाही या क्रॉस हेअरच्या प्लेन मध्ये येत नाही. ज्यावेळेस क्रॉस हेअरच्या प्लेन मध्ये येईल हा जो काही पॉईंट असणार आहे तो काय असणार तुमचा फुट ऑफ परपेंडिकुलर असणार आहे. तर हे झालं तुमचं थर्ड वन इन्स्ट्रुमेंट दॅट इज द ओपन क्रॉस टाप. आता सेकंड फोर्थ वन आहे तुमचं फ्रेंच क्रॉस टाप. आता फ्रेंच क्रॉस टाप इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ octagonal cross staff. It is also called as a octagonal cross staff. आता याच्या octagonal cross staff म्हणजे काय, याला 8 जे काही स्लिट आहे त्या 8 स्लिट काय केले असतात प्रोव्हाइड केले असतात. एक सर्क्युलर टाइपचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे हे सर्क्युलर टाइपचं इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याला बॉटमला जो काही हँडल आहे तो हँडल काय केला असतो प्रोव्हाइड केला असतो. ओपन हँडल प्रोव्हाइड केला असतो तुमचा स्टाफ क्रॉस टाप पकडण्यासाठी, फ्रेंच क्रॉस टाप पकडण्यासाठी. त्याच्यामध्ये काय केले असतात, हे जे काही 8 स्लिट आहे त्या 8 स्लिटला काय 8 स्लिट मार्क केलेले असतात आणि 4 स्लिट जे आहे त्या 4 स्लिट काय असतात तुमच्या 4 स्लिट ऑब्जेक्ट बायसेक्ट करण्यासाठी प्रोव्हाइड केलेले असतात, ऑब्जेक्ट बायसेक्टिंग साठी. आणि 4 स्लिटला काय केलं असतं तुमचं जो काही क्रॉस हेअर आहे तो क्रॉस हेअर काय केला असतो मार्क केलेला असतो. काय केला असतो क्रॉस हेअर काय केला असतो प्रोव्हाइड केला असतो. तर इथे जर ही स्लिट जर तुम्ही बघितली तर ह्या स्लिटला काय केले आहे तुम्हाला जी काही आहे होल किंवा स्पेस ऑब्जेक्ट बायसेक्ट करण्यासाठी ती प्रोव्हाइड केली आहे. आणि दुसरी स्लिट जी आहे त्याच्यामध्ये काय केलं असतं हा क्रॉस हेअर जो आहे तो क्रॉस हेअर काय केला असतो मार्क केला असतो. अशा एकूण किती स्लिट असणार तुमच्या 8 स्लिट असणार आहे. त्या 8 स्लिट पैकी तुमची जी काही पहिली स्लिट असणार आहे 4 स्लिट असणार आहे ते असणार ऑब्जेक्ट बायसेक्ट करण्यासाठी आणि 4 स्लिट असणार ते असणार तुमच्या क्रॉस हेअर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला असणार आहे ऑब्जेक्ट बायसेक्ट करण्यासाठी. तर आता ह्या दोन स्लिट मधला जो काय अँगल आहे तो अँगल किती असणार तुमचा 45 डिग्री. किती असणार तुमचा 45 डिग्री. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड वरती ऑब्जेक्ट सेट करणार आहे त्यावेळेस मग तुमचा क्रॉस टॉपचा पॉइंट आणि ऑफसेटचा पॉइंट यांच्यामधला अँगल किती असणार आहे एक्झॅक्ट 90 डिग्री. आता ह्या क्रॉस टापने आपण तुमच्या फ्रेंच क्रॉस टापने जो काही ऑब्लिक क्रॉस टाप आहे किंवा ऑब्लिक ऑफसेट आहे तो ऑब्लिक ऑफसेट त्याने काय करू शकतो आपण सेटिंग आउट करू शकतो. हे जे काही 3 क्रॉस टाप बघितले आपण इन्स्ट्रुमेंट बघितले ऑप्टिकल स्क्वेअर, नंतर इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर आणि ओपन क्रॉस टाप, त्याने फक्त आपण काय करू शकतो परपेंडिकुलर ऑफसेट सेट आउट करू शकतो फक्त. पण तुमचा जो काही फ्रेंच क्रॉस टाप आहे आणि ऍडजस्टेबल क्रॉस टाप आहे आणि आपण ऑब्लिक ऑफसेट काय करू शकतो ग्राउंड वरती सेट करू शकतो. हा झाला तुमचा फ्रेंच क्रॉस टाप. म्हणजे काय आहे तुमचं स्मॉल सर्क्युलर बॉक्स आहे त्याला काय केलं आहे 8 स्लिट जे आहे त्या 8 स्लिट प्रोव्हाइड केले आहे आणि ते जो हँडल आहे बॉटमला तो हँडल प्रोव्हाइड केला आहे इन्स्ट्रुमेंट पकडण्यासाठी. आणि तुमचा 4 स्लिट तुमच्या ऑब्जेक्ट व्हेन आहे आणि 4 स्लिट जे आहे तुमच्या काय असणार आहे साइड व्हेन असणार आहे आणि त्याच्यामध्ये क्रॉस हेअर काय केला असतो मार्क केलेला असतो. आता नेक्स्ट वन आहे तुमचा ऍडजस्टेबल क्रॉस टाप. नेक्स्ट काय तुमचा ऍडजस्टेबल क्रॉस टाप. आता ऍडजस्टेबल क्रॉस टाप जो आहे तर एक सिलेंड्रिकल इन्स्ट्रुमेंट आहे. सिलेंड्रिकल छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे त्याला हँडल प्रोव्हाइड केला आहे. त्याच्यामध्ये 2 सिलेंडर जे आहे ते 2 सिलेंडर वरती प्रोव्हाइड केले असणार आहे. हा तुमचा असतो अप्पर सिलेंडर आणि हा तुमचा असतो लोअर सिलेंडर. अप्पर सिलेंडर आणि लोअर सिलेंडर. तो हा जो काही अप्पर सिलेंडर आहे दॅट इज अ रोटेटिंग सिलेंडर. म्हणजे हा जो काही सिलेंडर आहे तो काय होतो खालच्या सिलेंडर भोवती काय होतो असा रोटेट होतो. आणि त्याला काय केले असतात 2 स्लिट जे आहे त्या 2 स्लिट काय केले असतात प्रोव्हाइड केले असतात काय केल्यासाठी
ऑब्जेक्ट बायसेक्ट करण्यासाठी. सपोज याला आपण आय स्लिट म्हणू शकतो आणि याला ऑब्जेक्ट स्लिट म्हणू शकतो, साईड वेन आणि आय वेन. तर याच्यावरती हा जो काही लोअर सिलेंडर आहे, लोअर सिलेंडर काय असतो तुमचा फिक्स वन असतो, म्हणजे तो तुमचा रोटेट होत नाही. बट तुमचा जो काही अप्पर सिलेंडर आहे दॅट अप्पर सिलेंडर कॅन रोटेट ओव्हर दी लोअर सिलेंडर. मग आता याच्यावरती हा जो काही अप्पर सिलेंडर लोअर सिलेंडर आहे त्याच्यावरती काय केले असतात 0 to 360 डिग्री मध्ये काय केले असतात ग्रॅज्युएशन केले असतात. 0 to 360 डिग्री मध्ये काय केले असतात ग्रॅज्युएशन केले. असं जर बघितलं आपण लोअर सिलेंडर इथे 0 तर परत इथे किती असणार तुमचं 360 डिग्री असे काय केले असतात याच्यावरती ग्रॅज्युएशन केलेले असतात. आणि जे काही मेन स्केल असते ती मेन स्केल असते तुमची लोअर सिलेंडरवरती मार्क केली असते. आणि व्हर्नियर स्केल जी आहे ती व्हर्नियर स्केल काय केली असते तुमचा जो काही अप्पर सिलेंडर आहे त्या अप्पर सिलेंडरवरती काय केली असते मार्क केलेली असते. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ऑब्लिक ऑफसेट सेट आउट करायचा आहे तर ह्या पॉईंटवरून आपण बघणार आहे आणि जो काही ऑफसेट पॉईंट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला आपण ही स्लिट काय करणार मॅच करणार. मग तुमचा जो काही अँगल आहे तो अँगल म्हणजे तो ऑब्लिक ऑफसेट असणार आहे. आता या वरच्या स्केलवरती किंवा आपल्या जे काही वरचं सिलेंडर आहे त्याच्यावरती व्हर्नियर स्केल मार्क केलेली असते. मग दोन्ही स्केल मेन स्केल आणि व्हर्नियर स्केल रिडिंग घेऊन आपण काय करतो जो काही ऑफसेटचा जो काही अँगल आहे तो ऑफसेटचा अँगल आपण ऑब्झर्व करतो आणि जे काही ऑफसेट डिस्टन्स आहे ते ऑफसेट डिस्टन्स आपण काय करतो मेजर करतो. त्या ठिकाणी त्याला काय केलं असतं एक हँडल जो आहे तो हँडल काय केला आहे प्रोव्हाइड केलेला आहे तुमचं इन्स्ट्रुमेंट पकडण्यासाठी. तर हे तुमचा ऍडजस्टेबल क्रॉसस्टाफ आहे, स्मॉल हँडी इन्स्ट्रुमेंट आहे. त्याने आपण ऑब्लिक क्रॉसस्टाफ जो आहे तो ऑब्लिक क्रॉसस्टाफ आपण काय करू शकतो सेट आउट करू शकतो. तर ह्या 5 जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्या 5 इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण ही फील्डवरती परपेंडिक्युलर ऑफसेट आणि ऑब्लिक ऑफसेट आपण काय करू शकतो फिक्स करू शकतो. मग तुमचा ऑप्टिकल स्क्वेअर पहिला असणार, नंतर सेकंड वन आहे तुमचा इंडियन ऑप्टिकल स्क्वेअर, थर्ड वन आहे तुमचा ओपन क्रॉस स्टाफ, फोर्थ वन आहे तुमचा फ्रेंच क्रॉस स्टाफ आणि फिफ्थ वन आहे तुमचा ऍडजस्टेबल क्रॉस स्टाफ.